नमस्कार मंडळी, हे आपलं शेत आणि शेतामध्ये आहे कापूस. हे आंब्याची झाडे लावलेली आहेत आणि हे कापूस 15 दिवसाचा कापूस 25 दिवसाचा कापूस झालेला आहे. आणि हे कापसाची झाडं, ह्याला पानं लागलीत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पानं लागलीत. आणि 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अशा 6 पालव्या फुटलेल्या आहेत. आणि मॉडर्न फार्मिंग शेतीमध्ये नैसर्गिकरित्या नाही शेणखत वापरून युरिया DAP पोटॅश 10-26-26 असा कोणताच खत न टाकता प्युअर नैसर्गिकरित्या शेती कशी करायची, मॉडर्न फार्मिंग, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि प्राचीन औषधाचा वापर करून ह्या शेतीचा उपयोग केलेला आहे. आणि रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती आणि 4 पटीनं भाव जास्त, भावाचं काय हो पण क्वांटिटी जास्त मिळेल. आणि त्याच्यामध्ये आपण तुरीचा एक पट्टा लावलेला आहे. ही तूर जी आपण 2-2 फुटांच्या अंतरीनं, 1.5 फुटा 2 फुटाच्या अंतरीनं लावलेलं आहे. तसाच हे कापूस आपला मस्तपैकी कापूस लावण्यात आलेला आहे. आणि या कापसाचे म्हणजे 5-10 फुटलेले. आता पावसाच्या वातावरणानुसार आता आभाळ हिरवगार झालेला आहे. आणि उगा थेंब थेंब जसं लडाख काश्मीरमध्ये जसं पाऊस पडतो, थेंब थेंब स्नोफॉल होतो, तसा स्नोफॉलसारखं पाणी पडायले नाही म्हणता. महिन्यानंतर ह्या पाऊस पडल्यानंतर गुडघ्यापासून 3 फूट 3.5 फुटाचा कापूस होतो. आणि तिथून आपण पुन्हा त्याला बघू, ह्याला फवारणी तसेच नवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला कळवण्यात येईल. चॅनलला आले तसं सबस्क्राईब करून जावे ही नम्र विनंती. तसेच नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.